चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय आणि गोल लेंथवर टप्पा पडल्यानंतर बॉल एसटी रक्षकांच्या दिशेने निघून गेलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहेत. आपण सध्या जर पाहिलं ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बापर्डे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा केतन तिर्लोटकर यांना आपण पाहिलं चांगली गोलंदाजी केली आहे. आता मात्र आक्रमण केलंय, मात्र प्रोटेक्शन आहे. वाईडिश लॉंग ऑनला प्रोटेक्शन आणि आनंद परब यांचे खेळी संपुष्ट झाले. आनंदी आनंद वातावरण नाही करू शकले. अगोदरच्या मॅचचा विचार केला तर चांगली फलंदाजी करून त्यांनी मात्र 72 धावा बनवल्या होत्या आणि 73 धावांची गरज असताना तो संघ विजयी सुद्धा त्याने केलाय. गोलंदाजीच्या जोरावर शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला. 2 बॉलमध्ये 12 धावांची गरज सुद्धा होती आणि चांगली फलंदाजी ब्राह्मणदेव बागायत संघाने सुद्धा केली. एवढा दूरचा प्रवास करून तारास्फोट तारामोर या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. मात्र बॅड लक म्हणावं लागेल, आजचा दिवस त्यांचा नव्हता. मात्र चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला पाहायला मिळालंय. मात्र हाय व्होल्टेज सामना नक्की होणार, कारण रॉयल नगर शिरगावचा विचार केला तर किसन राठोड म्हणा, सोनू मोंडकर, त्यानंतर गौरव आहेत आणि सर्व युवा खेळाडूंचा भरणं असलेला संघ. युवा खेळाडूंना प्राधान्य दिलं जात आहे. रॉयल नगर शिरगावचा विचार केला तर 2 ते 4 खेळाडू फक्त हे सिनियर असणार आहेत. त्यामध्ये आनंद असेल, काका असतील, केशव असतील आणि त्यानंतर सर्व युवा खेळाडू आहेत. चिन्मय दाखल झालाय, चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, गोल्डन टप्पा पडल्या नंतर बॅट अँड बॉलचा संपर्क झाला सुद्धा नाही. एष्टी रक्षक यांच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. चिन्मय मगम पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सोनू मुंडकर. फायटर जेट गोलंदाजी ट्रॅकवर चांगला स्ट्रोक थोडेसे पुढे आलायत आणि चांगला स्ट्रोक केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला स्ट्रायकिंग एंडला. अचूक मात्र फेकी केली जात आहे. राज तिर्लोटकर येत आहेत स्क्रीनवर. धावफलक जर पाहिलं 3 या आकड्यावर पोहोचलाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात आहेत केतन तिर्लोटकर, मॅन फ्रॉम तिर्लोट. थोडंसं ऑफ स्टिक लावून घेण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला बॉलला खेळले जात आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रूवर सुरेख क्षेत्ररक्षण केले जात आहे. पंचांचा सिग्नल पहिल्या षटकाची सांगता झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 4 या आकड्यावर पोहोचलाय. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात होते मिस्टर केतन तिर्लोटकर. कारण 30 या सर्कलच्या बाहेर केवळ 2 खेळाडू असतात. त्यावेळी अचूक टप्पे अचूक लेंथवर गोलंदाजी करणं गरजेचं असतं आणि ते मात्र केतन तिर्लोटकर यांनी केलंय. पहिले षटक उत्कृष्टरित्या हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात, एक महत्त्वपूर्ण विकेट घेतलाय. पहिल्या 6 बॉलचा खेळ मागे पडलाय. यानंतर दुसरं षटक हे देखील पॉवर प्लेचं असणार आहे आणि हे षटक कोणता गोलंदाज हाताळणार तर नक्कीच राज तिर्लोटकर येतोय. कारण तिर्लोट गावाचं नाव यांनी देखील साता समुद्रापार नेलंय. फायटर जेट केतन तिर्लोटकर असेल, अनिकेत असेल, किशोर घाडी असतील, ते देखील 40+ आहेत तरी सुद्धा अजून खेळत आहेत. कारण क्रिकेटचं वेड असतं, क्रिकेटचं वेड प्रत्येकाच्या नसानसात भिनलेलं असतं. लहानपणापासून मनाला लागलेला छंद कोणता असतो तो म्हणजे क्रिकेट. गोलंदाज तयार राज तिर्लोटकर. स्ट्रायकिंग एंडला चिन्मय मगम. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळालंय कव्हरला. एकच धाव असणार आहे. 30 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावा रोखाव्या लागणार, एका साईडने धावा बनवायच्या आहेत. धावफलक 5 या आकड्यावर पोहोचलाय. स्ट्रायकिंग एंडला सोनू मोंडकर आहेत. एक उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत सोनू मोंडकर आणि उत्कृष्ट गोलंदाज. सध्या जर पाहिलं सोनू मोंडकर सध्या चर्चेला आहेत गोलंदाजीमध्ये. मात्र फलंदाजी सुद्धा करावीच लागणार आहे. एक गाव एक संघ ही वेगळीच मजा आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय, नाही सक्सेसफुल झाले आहेत. कारण रिव्हर्स खेळणं हा मात्र प्रत्येकाचा मोह असतो. मैदानामध्ये आल्यानंतर रिव्हर्सचा फटका हे प्रत्येक जण खेळत असतात आणि त्यामध्ये नाही यशस्वी होतात. ज्यांचा सातत्याने सराव असतो ते मात्र नक्की यशस्वी होतात. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. थोडासा पुढे होता बॉल, तिला मात्र खेळला मिड विकेट डिझन मध्ये आणि प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक याचा जमलाय मे आणि फलंदाज सोनू मुंडकर याचा संपलाय खेळ. विकेटचं बदल आलंय. महत्वाच्या क्षणी ही विकेट आलंय. कारण सोनू मुंडकर याला मात्र झायामध्ये अडकवलं गेलं. थोडासा पुलर लेनचा बॉल फेकला गेला जरूर आणि मोठ्या फटक्यांसाठी आमंत्रित केलं आणि त्यानंतर सोनू मुंडकरांचा विकेट आलाय. धावफलक 5 असताना संघाला बसला दुसरा धक्का आहे.
1.3चा खेळ मागे पडलाय आणि मैदानाच्या आतमध्ये हे युवा खेळाडू आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. गौरव घाडी दाखल होत आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला गौरव घाडी खेळताना पाहायला मिळतील. पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय गौरव घाडी. या स्पर्धेचा विचार केला तर चांगली कामगिरी गौरव याने सुद्धा केली आहे, मात्र करावीच लागणार आहे. गरज ही शोधाची जननी आहे. धावा येणं महत्वाचं आहे. युवा खेळाडू आहेत दोन्ही अंडर 19 मधले खेळाडू आहेत. चांगला स्ट्रोक, लोव्हर फुलटॉस पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत फायटर जेट यांच्याकडून मात्र कॅच सुटली आहे. कधीतरी चुकून सुटते कॅच, मात्र सध्या जर पाहिलं तर यांच्याकडून चुका होत आहेत, परंतु चुका सुधाराव्या लागणार आहेत. मात्र ही कॅच घेणं एवढं देखील सोपं नसतं. त्या बॉलचा अंदाज येत नव्हता, कारण बॉल हवेमध्ये इकडे तिकडे होत होता. त्यावेळी ते कॅच जज करणं सोपं नव्हतं, परंतु त्या बॉलपर्यंत पोहोचले आणि अखेरच्या क्षणी तो बॉल या मायभूमीला दान झाला. फलंदाज तयार. थोडासा पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न पंच दोन्ही हा समांतर करतायत आणि पंचांचा वाईडचा सिग्नल येतोय. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर बॉल पिचिंग केलाय असं आम्हाला पंच सांगतात. वाईडचा सिग्नल, पंचांचा अतिरिक्त धावपलकीमध्ये ऍड केली जाते. गोलंदाज तयार. राज तिर्लुटकर, राईट हँड ओव्हर द विकेट. चांगला बॉल, अगदी बरोबर जर पाहिलं तर इस्टँडच्या मध्ये दिसत होता, परंतु पंचांचा लेग बाईचा सिग्नल आलाय. एक चोरटी धाव घेतली जाते. धाव येणं महत्वाचं आहे क्रिकेटच्या पटलावर. बाईच्या स्वरूपात येऊ दे, लेग बाईच्या स्वरूपात येऊ दे, ओव्हर थ्रोच्या स्वरूपात येऊ दे, बॅटने येऊ दे, मात्र धाव येणं महत्वाचं आहे. धावफलक 8 या आकड्यावर पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 30 सर्कलचा विचार केला. 30 सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑनला चांगला फटका केला आहे. लॉंग लेग मध्ये बॉलला केली जाते. प्रोटेक्शन पाहायला मिळालंय. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक येतात, बॉलला फील्ड करतायत आणि तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातात. 2 धाव्याने सांघिक धावफलक 10 या आकड्यावर पोहोचलाय. 2 बाद 10. 2 षटकांचा खेळ मागे पडलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 10 या आकड्यावर पोहोचलाय. आपण जर पाहिलं 6 षटकांचा सामना रॉयल नगर शिरगाव त्यांच्या विरुद्धामध्ये संदेश 11 देवगड असा संघ खेळताना पाहायला मिळतोय. संदेश नारकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल केलाय. जलसुरक्षा रक्षक यांच्या वतीने हा संघ दाखल झाला या स्पर्धेमध्ये. खऱ्या स्पर्धेची उत्कंठा तुम्हा सर्वांनाच असते. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी अनिकेत घाडी उर्फ पिंटू नावाने प्रसिद्ध आहेत. स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर चिन्मय मगम, एक युवा खेळाडू, युवा टॅलेंट. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. थोडासा ओव्हरपिच बॉल होता, आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही यशस्वी झालाय. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. संपर्क अचूक करावं लागेल आणि चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळावे लागतील. कारण एक विश्वास दाखवलाय संघाने, विश्वास दाखवलाय, त्यानंतर तुम्हाला 1 डाऊन साठी पाठवलाय. तो विश्वास सार्थक करणं हे देखील गरजेचं आहे. थोडेसे पुढे आले आहेत, नाही यशस्वी झाले आहेत. स्विंग अँड मिस झालाय, कारण पिंटूकडे त्या प्रकारची गोलंदाजी करण्याची वृत्ती आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतात पिंटू. आणि एक गाव एक संघ ज्या ज्यावेळी स्पर्धा आयोजित केली जाते, एक ग्रामपंचायत असेल, त्यावेळी पिंटू नावाचा आपण बोलबाला पाहिलाय. थोडस लोअर फुल टॉस बॉल पाहायला मिळालाय. बॉलला फेकून देखील दिले जात आहे. स्क्वेअर पाहिलं लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 हा षटकार. बॉलला ओळखलं, फुलटॉस बॉल होता, त्यानंतर ऑफस्टिकच्या थोडेसे बाहेर आले आणि त्यानंतर बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं. गरज आहे अशा प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. ज्या ज्यावेळी आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर संधी मिळणार त्यावेळी स्वतःला सिद्ध करणे गरजेचं आहे. आणि ऑक्शन बेस स्पर्धा झाल्यामुळे स्वतःला सिद्ध अनेक खेळाडू करतायत. सातत्याने आपल्या देवगडमध्ये ऑक्शन बेस स्पर्धा सुरू आहेत, लिलाव प्रक्रिया केली जाते. त्या प्रकारची स्पर्धा या मैदानावर सुद्धा झाल्या आहेत. DRCC पॅकर चॅम्पियन ट्रॉफी असेल, DTPL असेल, देवगड तालुका प्रीमियर लीग, आणि त्यानंतर जर पाहिलं तर तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 आपण पाहतो आहोत. tenniscricket.in च्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद तुम्हाला घेता येतोय. सर्व क्रीडा रसिक tenniscricket.in ला जोडले जात आहेत.
आणि तुमचं देखील समालोचन कक्षामधून मी स्वतः समालोचक पंकज लाड सर्व क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर पिंटू आहेत. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी पिंटूवर दिली जाते. डीप स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक, मिड विकेटला पाहायला मिळतोय लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हरला पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑनच्या क्षेत्राच्या हातामध्ये हा लॉलीपॉप झेल दिलाय. अमित घाडी यांनी मात्र आपल्या हातामध्ये झेल समाविष्ट केलाय आणि चिन्मय मगमची खेळी संपुष्ट झालाय. विकेटचं पतन. चिन्मय मगम बाद झालेत, युवा खेळाडू आहेत चिन्मय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये किसन राठोड जात आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं आमचे सहकारी साथी समालोचक उत्तमजी मुरगेकर सांगत होते आपण 2015च्या पुढील विचार केला तर किसन राठोड हे नाव नसून एक ब्रँड होता. शिरगावमधून बिलॉंग करायचा, अनेक नामांकित स्पर्धा, व्यवसाय क्रिकेटपटू सुद्धा होता, अनेक नामांकित स्पर्धा सुद्धा खेळलाय आणि त्यानंतर जॉब निमित्त तो मुंबईमध्ये गेला आणि क्रिकेटपासून ग्रामीण क्रिकेटपासून थोडासा वंचित राहिला आणि त्यानंतर पुन्हा एक गाव एक संघ म्हणून दाखल झालाय रॉयल नगर शिरगाव टीम मधून. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतात किसन राठोड. गरज आहे, धाव येणं महत्वाचं आहे, धावा जमवावे लागणार आहेत. गोलंदाज तयार. चांगला बॉल, थोडासा फिंगरचा वापर केला जातोय. लेग कटर पाहायला मिळालाय. अफलातून गोलंदाजी केली जात आहे कारण ते कलात्मक प्रकारची गोलंदाजी आहे, स्किल्स आहे. त्याचा अचूक टप्पा, ज्याचा अचूक अंदाज तोच मात्र खरा गोलंदाज आणि ते गोलंदाजाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं या सर्वच गोलंदाजांकडून. केतन असेल, राज असेल, अनिकेत असेल. आडव्या बॅटने केण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झाल्यात. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकल्यात. पंचांचा सिग्नल येतोय. तिसऱ्या षटकाची सांगता झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 16 या आकड्यावर पोहोचलाय. 16ला 3 अशी परिस्थिती आहे. प्रथमतः फलंदाजी करतोय रॉयल नगर शिरगावा संघ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये संदेश 11 देवगड अशी लढत आहे. क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे आणि यानंतर या इनिंग ब्रेक मध्ये सुद्धा लकी ड्रॉ ज्यांनी ज्यांनी कुपन घेतले आहेत ते मात्र आता लकी ड्रॉची वाट पाहत आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला केतन त्रिलोटकर पाहायला मिळत आहेत, ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं. वैयक्तिक पहिले षटक हाताळलं, त्यामुळे 4 धावा आणि 1 विकेट त्याने मिळवला होता. त्यानंतर आता चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत. वैयक्तिक दुसरं षटक, संघाच्या वतीने चौथं षटक. स्ट्राइक इन एंडला फलंदाज गौरव. बॅटची कडा घेतली आहे, शॉर्ट थर्डमॅनला प्रोटेक्शन आहे, बॉलला स्टॉप करत आहेत. सहजरित्या 1 धाव घेतली जाते. स्ट्राइक रोटेट. स्ट्राइक इन एंडला किसन राठोड पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे आपल्याला क्षेत्ररक्षण पाहिजे आहे त्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजून घेतले जाते. फायटर जेट केतन तिर्लोटकर. स्ट्राइक इन एंडला किसन राठोड आहेत. रिव्हर्स घेण्याचा अटेम्प्ट होता, नाही सक्सेसफुल झालेत. डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी केली जाते. 17 धाबा झाल्यात. 17 म्हटलं तर खतरा होणार. कोणत्या संघाला खतरा होणार, कोणत्या संघाला घरचा रस्ता धरावा लागणार. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, थोडासा पुदरलेनचा बॉल. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, 1 धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि नॉन स्ट्राइक इन एंडला धावत व्हावं लागतंय. फलंदाज गौरव याला कॉल केला, कॉल बॅक दिला, परंतु क्रॉस लाईन आणि त्याचमुळे गौरव याला आपला विकेट गमवावा लागतोय. विकेटचं पतन. 18 धावा झाल्यात. 4 बाद 18 अशी परिस्थिती आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. केतन तिर्लोटकर गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. चांगली गोलंदाजी केतन यांच्या माध्यमातून चालले आणि केतन सध्या देवगडकरांचं लोकप्रिय नाव बनलं आहे. केतन तिर्लोटकर आणि मैदानाच्या आतमध्ये राज माळवदे दाखल होत आहेत.
ज्याने या स्पर्धेचा पहिला बॉल फेस करत असताना षटकार खेचला होता तोच गोलंदाज राज माळवदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालायत. स्ट्राईक इन एंडला किसन राठोड आणि गोलंदाजी ट्रॅकवर एक मास्टर माइंड मिस्टर केतन तिर्लोटकर. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय परंतु पंच दुनिया समांतर करतायत, धावा मिळतात अवांतर. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर बॉल पिचिंग केला असं पंच सांगतायत. अंदाज झाला नाही, फिंगरचा वापर जरूर केला परंतु टप्पा चूक नाही. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु नाही यशस्वी झालेत, कारण रिव्हर्स खेळणं हा मात्र मोह आहे. तर मोह काही आवरत नाही फलंदाजांना आणि त्यामुळे डॉट बॉल आलाय. 19 धावा झाल्यात, 4 बाद 19 ची परिस्थिती आहे. प्रचंड वेगाने बॉल गेलाय मात्र पंच दुनिया समांतर करतात, वाईटचा सिग्नल पंचांचा येतोय. 20 धावा झाल्यात, भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जाते, कारण क्रिकेटमध्ये उंचीला कधीच विचारलं जात नाही, तुमच्या खेळाला विचारलं जातं, वयाला सुद्धा विचारलं जात नाही. बॉलला ड्राईव्ह केले जात आहे, समोरच्या दिशेने प्रोटेक्शन पाहायला मिळालंय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले, त्याचा मात्र फायदा उचललाय आणि सहजरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावपलक 22 या आकड्यावर पोहोचलाय, 22 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असणार, चौथ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. धावपलक 22, चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, वाईडिश लॉंगॉन पर्यंत पोहोचतायत आणि तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावांनी सांघिक धावपलक 24 धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ मागे पडलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक जर पाहिलं 24 आकड्यावर पोहोचलाय. केतन तिर्लोटकर यांनी पहिले षटक हाताळलं, त्यावेळी 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतला. दुसरं षटक राज तिर्लोटकरने हाताळलं, त्यांनी मात्र 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतला. नंतर अनिकेत घाडी आले, त्यांनी मात्र 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट घेतलाय आणि चौथं षटक केतन तिर्लोटकर यांनी हाताळलंय, त्यांनी मात्र 8 धावा खर्च करत असताना 1 विकेट घेतलाय आणि 4 षटकामध्ये आतापर्यंत 24 धावा खर्च केल्यात. 4 बाद 24 अशी परिस्थिती आहे. रॉयल नगर शिरगाव प्रथमतः फलंदाजी करतोय, कारण टॉस विन झाल्यानंतर त्यांचा बॅटिंगचा डिसिजन आलाय, म्हणजे आम्ही प्रथमतः फलंदाजी स्वीकारतो, परंतु किती धावांचं लक्ष समोरच्या संघासमोर राहील हे मात्र पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. SMG हायस्कूलच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा खेळवली जाते. तारास्फोट तारामुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026. त्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा अंतिम सामना क्वार्टर फायनलचा. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय राज माळवदेच्या बॅट मधून, परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यांच्या हातामध्ये हा लॉलीपॉप जेल सापडलाय आणि फलंदाज बाद होत आहेत राज माळवदे. प्रतीक घाडी यांनी हा मात्र झेल घेतलाय. उत्कृष्ट आपल्याला झेल पाहायला मिळालाय. झेलबाद व्हावं लागतंय, प्रॉपर टायमिंग, ताकद पुरली नाही फलंदाज राज माळवदे याची. थोडासा निराश सुद्धा असणार आहे, कारण एवढा स्ट्रोक चांगला परंतु केला होता, परंतु बाउंड्री लाईन नाही पार करू शकला. केशव घाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावपलक जर आपण पाहिलं 24 आकड्यावर आहे. केशव दाखल झाले आहेत. केशवा माधवा, तुझ्या फलंदाजी तरी गोडवा, तो गोडवा तुला दाखवणं आता गरजेचं असणार आहे. टीमला गरज आहे, धावा येणं महत्वाचं आहे, त्यामुळे तुला आक्रमण रूप धारण करावं लागणार आहे. कशा प्रकारे केशव बॅटिंग करणार, कारण सिक्सर किंग म्हणून पाहिलं जातं रॉयल नगर शिरगावचा उकमी हिक्का मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. केशव घाडी गोलंदाज तयार. राज तिर्लोटकर गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलला फील्ड करतायत, तोपर्यंत सिंगल धाव घेतली जाते. धावपलक 25 या आकड्यावर पोहोचलाय. 5वं षटक प्रगती पथावर आहे. राज तिर्लोटकर चांगली गोलंदाजी राज सध्याच्या घडीला करतोय.
स्ट्राईक इन ला आपण किसन राठोड यांना पाहतो आहोत. डीप लॉंग लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. शॉर्टमॅन गलीमध्ये कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. चांगला बॉल हाताळला जातोय. डॉट बॉल आलाय. प्रचंड वेगाने राज त्रिलोटकर सुद्धा गोलंदाजी करतायत आणि फिंगरचा वापर सुद्धा करतायत. लेग कटर ऑफ कटर चांगल्या प्रकारे हाताळत आहेत आणि ते देखील असणं गरजेचं आहे गोलंदाजाकडे. आपल्याकडे वेग किती महत्वाचा नाही. चांगला स्ट्रोक ऑफ स्टिक वर आहे. लेग स्टिक वरचा बॉल त्याला मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळले जात आहे. 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक जर पाहिलं 27 या आकड्यावर पोहोचलाय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 27 धावा झाल्यात. आता जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in चॅनलला जोडले असेल त्यांच्या माहितीसाठी रॉयल नगर शिरगाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये संदेश 11 देवगड अशी लढत आहे. क्वार्टर फायनलचा सामना तारास्पोर्ट तारामुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम सामना रॉयल नगर शिरगाव त्यांच्या विरुद्धामध्ये संदेश 11 देवगड. रिव्हर्स अटेम्प्ट होता नाही यशस्वी झालायत आणि षटकाची सांगता सुद्धा झाले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं 27 या आकड्यावर आहे. राज तिर्लोटकर यांनी सुद्धा या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट घेतलाय. आता मात्र शेवटचं हाणामारीचं षटक असणार आहे कारण धावफलक फक्त 27 या आकड्यावर आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावांची लयलूट केली जाईल. इनिंग ब्रेक मध्ये लकी ड्रॉ सुद्धा होणार आहे. कोणाला भेटणार बक्षीस. प्रत्येक गाडी गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होत आहेत. शेवटचे षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक इन ला केशव आहेत. स्ट्राईक इन ला किशन राठोड पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक असणार आहे. 27 धावा झाल्या आहेत. 27 ला 5 ची परिस्थिती. गोलंदाज तयार. चांगला स्ट्रोक ड्राईव्ह केले जात आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळालाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आहेत परंतु ढिलाई सुद्धा पाहायला मिळाली आहे. परंतु 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पॉपिंग क्रीज सहजरित्या क्रॉस केलाय किसन याने. धावफलक 29 या आकड्यावर पोहोचलाय आणि या येणाऱ्या 5 बॉलवर तुम्हाला मोठे फटके घेणं गरजेचं असणार आहे. केशवकडे ती क्षमता आहे. अनुभव सुद्धा आहे. केशव काय करणार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. फुल टॉस फेकलाय. फुल टॉस मात्र की फुल्ली लॉस. बॉलला फेकून दिलं जात आहे. काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तारा स्पोर्ट्स तारामुंबरी चॅम्पियनशिप षटकार. कारण केशव समोर फुल टॉस फेकणं हे थोडंसं चुकीचं आहे. गरज आहे. गरज ओळखली आहे आणि या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. 6 धावांनी सांघिक धावफलक 35 या आकड्यावर पोहोचलाय. 35 धावा झाल्यात. गोलंदाज तयार होत आहेत. प्रत्येक गाडी आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात प्रत्येक याने. चांगला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतायत. 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय 37 या आकड्यावर. 37 धावा झाल्यात. 5.3 चा खेळ मागे पडलाय. म्हणजे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. त्या इनिंगची सांगता करणार 3 बॉल शिल्लक आहेत. किती धावांचं टार्गेट असणार समोरच्या संघासमोर हे सांगणारे षटक आपण पाहतो आहोत. चांगला स्ट्रोक लोवर फुल टॉस. समोरच्या बॉलला खेळले जात आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळाले. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक येतात. बॉलला फील्ड करतायत आणि तोपर्यंत सिंगल धाव. 38 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 38 धावा झाल्यात. स्ट्रायकिंगला किशन आहे. अपेक्षा आहे. डगआउट बॉक्स मध्ये चर्चा केली जात आहे कशा प्रकारे आता दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी करायची.
बॅटची क्रीडा घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला प्रोटेक्शन पाहायला मिळालंय. सिंगल धाव घेतली जात आहे आणि एक धावेने सांघिक धाव फलक 39 आकड्यावर पोहोचलाय. तर शेवटचा बॉल फक्त शिल्लक असणार. टार्गेट सेट करणारा हा शेवटचा बॉल, कारण 39 धावा झाल्या आहेत. ला 5 अशी परिस्थिती आहे. शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्राइक इन एंडला केशव. पंच दोन्ही आज समांतर करतात. पंचाचा वाईडचा सिग्नल. अतिरिक्त धावपलकेमध्ये ऍड केली जाते. बोनस पॉइंट मध्ये एक धाव मिळते. ऑफस्टिकचा थोडासा बाहेरचा बॉल. पंचांनी वाईडचा सिग्नल दिलाय. अँब्रोज अल्मेडा सर आम्हाला सिग्नल देता वाईड आहे. सुंदर नियोजन आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. अहोरात्र कष्ट करून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल आलाय स्लॉट मध्ये, पाठवून दिले लॉंग ऑन प्लॉट मध्ये. षटकार. या 6 धावेने पहिल्या इनिंगची सांगता झाले. सांघिक धावफलक पोहोचलाय 46 या आकड्यावर. म्हणजे विजयासाठी 47 धावांची गरज असणार आहे. 47 धावांचं लक्ष असणार आहे. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार, काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणार, हे आपल्याला दुसऱ्या डावामध्ये पाहायचं आहे. आणि जसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, तसा मायक्रोफोनवरून आवाज ऐकायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्कृष्ट समालोचक, गोड मंजूळ आवाज, सन्माननीय श्री प्रदीप देऊळकर सर. तोपर्यंत मी स्वतः समालोचक पंकज लाड आजच्या दिवसाची रजा घेतोय. तोपर्यंत आपण आवाज ऐकूया प्रदीप देऊळकर सर. धन्यवाद. जय टेनिस क्रिकेट. दोन 2026 आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आज 4 संघ या ठिकाणी खेळवण्यात आले आणि आज शेवटचे 2 संघ यामधून एक थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा आजचा संघ भेटेल आपल्याला. त्या अगोदर आजच्या दिवसातील लकी ड्रॉ. आजच्या लकी ड्रॉचे पुरस्कर्ते आहेत श्री अजिंक्य गुबल, शैलेश भुजबळ आणि रुपेश साटम आणि कीर्ती सेल्स. हे आजच्या लकी ड्रॉचे प्रायोजक आहेत. सर्वप्रथम आपण ब्लूटूथ एअरफोन अमृता मोबाईल शॉपी यांच्या माध्यमातून आहे ही ब्लूटूथ एअरफोन. आणि अमृता मोबाईल शॉपी चे सर्वेसर्वा श्री अजिंक्य कुबल यांनी हे ब्लूटूथ एअरफोन आपल्याला पुरस्कृत केले. मी विनंती करेन सन्माननीय शांतिकुमार मंचेकर साहेब यांना विनंती करतो, यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लकी ड्रॉचे एक कुपन काढायचंय. मान्यवर आहेत आमचे
त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लकी ड्रॉचं कुपन या ठिकाणी काढलं जात आहे. आणि भाग्यवान विजेता लकी कुपन क्रमांक आहे 16. भाग्यवान विजेता असेल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अजिंक्य कुबल लकी ड्रॉ भाग्यवान विजेता कुपन क्रमांक 16 अनुज मुनगेकर आजच्या दिवसातील भाग्यवान विजेते. अमृता मोबाईल शॉपी चे सर्वेसर्वा अजिंक्य कुबल यांनी ही ब्लूटूथ एअरफोन आम्हाला पुरस्कृत केलंय. मी मान्यवरांना विनंती करतो यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अनुज कुमार मुनगेकर आजच्या दिवसातील पहिला भाग्यवान विजेता. या त्यानंतर मी विनंती करेन आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रवीणजी नळेकर साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चिठ्ठी काढायची आहे. आणि ब्लूटूथ इयरबड्स श्री शैलेजी भुजबळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्पॉन्सरशिप केली आहे. मी नळेकर साहेबांना विनंती करतो एक भाग्यवान कुपन या ठिकाणी आमच्या या बॉक्समधून काढायचं आहे आपण. आणि भाग्यवान विजेता भाग्यवान कुपन या ठिकाणी ज्याने आम्हाला ब्लूटूथ एअरबड्स स्पॉन्सरशिप केली आहे शैलीजी भुजबळ यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन आहे कुपन क्रमांक 168 168 168 पद्मनाम धुरी. धावायचं नाही सावकाशी. आपलं लकी ड्रॉ या ठिकाणी आपलंच आहे. शैलेश भुजबळ आणि सकाळपासून आपल्याला भरपूर सहकार्य केलंय लाईनमन म्हणून आहेत ते. 168 नळेकर साहेबांना विनंती करतो यांच्या शुभ हस्ते ब्लूटूथ एअरबड्स शैलेश भुजबळ आहेत त्यांच्या स्पॉन्सरशिप केली आहे. येस या ठिकाणी थँक्यू. आणि स्मार्ट वॉच या ठिकाणी आहे आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत श्री रुपेश साटम यांनी स्मार्ट वॉच पुरस्कृत केले. मी विनंती करेन रूपशैल मोबाईल शॉपी उदयराजजी केळुसकर आहे त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लकी ड्रॉ काढायचं आहे. रूपशैल मोबाईल शॉपी यांच्याकडून स्मार्ट वॉच देण्यात येईल आणि पाहायचं आहे भाग्यवान विजेता कोण असेल. भाग्यवान विजेता कुपन क्रमांक आहे 113 113 113 भाग्यवान विजेता रूपशैल मोबाईल शॉपी पुरस्कृत स्मार्ट वॉच. या चला या लगेच. चला शेवटचा लकी ड्रॉ आहे. ज्ञानेश्वरजी खवळे साहेब आहेत कीर्ती सेल्स यांच्याकडून या ठिकाणी सेल्फी स्टिक
आहे स्पॉन्सरशिप आणि लकी ड्रॉ या ठिकाणी ज्ञानेश्वरजी खवळे आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. आणि लकी ड्रॉ कुपन क्रमांक आहे 9191. हॅलो येस दीपक धोरे. अरे आमच्या 113 मुख्य तुझा व्यासपीठावरतीच 114 आहेत. नंबर. एका नंबरानं तिकीट गेला रे. ओमकार तारी आहेत आजच्या दिवसातील शेवटचे भाग्यवान विजेते. अभिनंदन ओमकार तारी. चला मॅचला सुरुवात करूया आपण. O2 कॉम्बॉक्स या ठिकाणी आजच्या दिवसातील शेवटची लढत. धन्यवाद उत्तमजी मुनकेकर, धन्यवाद पंकजी लाड. नमस्कार, सहर्ष स्वागत SMG हायस्कूल देवगडीच्या मैदानावरनं या आजच्या शेवटच्या लढतीकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. डावकरा शैलीचा फलंदाज सोनू मोंडकर दूर पाहायला मिळतोय. झेलपासना पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अनिकेत आणि अनिकेतच्या साथीला राज तिर्लोटकर ही सलामीची विनीची जोडी. आव्हान मोठं नाही आहे, 47 धावांचा पाठलाग करावा लागेल. नाणेफेक जिंकली होती रॉयल शिरगाव क्रिकेट संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, मात्र ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही. दुसऱ्या बाजूने संदेश 11 देवगड संघाचं कौतुक करावं लागेल. एक नियोजनबद्ध नियंत्रित प्रभावी मारा गोलंदाजांकडनं झाला आणि अवघ्या 46 धावांवरती रोखलं गेलंय. 47 धावांचा पाठलाग. देवगड तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू राज तिर्लोटकर यावेळी स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतोय. एक धावच्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. नाममात्र एक धाव धावफलकावर किसन राईट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळी चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, अर्थात शॉर्ट लॉंग लेगवरच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू इथं वेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शर्तीचे प्रयत्न डीप लॉंग लेग वरती पाहायला मिळत आहेत आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल 2 धावा घेण्याची संधी मिळताना, 3 धावा घेण्याची संधी मिळताना दिसत आहे. ती फलंदाज राज तिर्लोटकर आणि त्याच्या साथीला अनिकेत घाडी. तिहेरी धावसंख्येने राज तिर्लोटकर आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचली. नाममात्र 4 धावा बिनबाद धावफलकावर 47 धावांचा पाठलाग. उपांत्यपूर्व फेरीचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना, जो संघ सामना जिंकेल सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिला संघ पोहोचेल. यावेळी मोठा फटका, चेंडू मिड विकेट सीमा रेषेवरती, गगनचुंबी गगनभेदी षटकार. मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली आहे. ती नाममात्र 9 धावा धावफलकावरती, 10 धावा धावफलकावरती. किसन या गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय. डावकरा शैलीचा फलंदाज अनिकेत घाडीकडनं. अनिकेत घाडी वैयक्तिक 7 धावांवरती पोहोचतोय. राज तिर्लोटकर वैयक्तिक 3 धावांवरती, तर गोलंदाजीवरती किसन राईट आर्म राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर बॅकअप द लेन, चेंडू डीप लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर, गगनचुंबी गगनभेदी बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय अनिकेत घाडीच्या बॅटमनना. रॉयल शिरगाव क्रिकेट संघाचा विचार केला तर नियंत्रित मारा करावा लागेल. जी गोलंदाजी संदेश 11 देवगड क्रिकेट संघाने केली होती ती गोलंदाजी अपेक्षित असेल, अन्यथा या सामन्यात पासून तुम्हाला दूर पाहायला मिळेल. मोठा फटका, मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात पोहोचली आहे. 16 धावा बिनबाद धावफलकावर 47 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आजचा शुभारंभाचा दिवस. यावेळी सबमरीन डिलिव्हरी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फ्लाइंग स्लिप मधना डीप थर्डमॅन पर्यंत प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराब कामगिरी आणि इथं मात्र कारणीभूत ठरताना दिसत आहे. 2 धावांचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये बायच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची. ती शारीरिक तंदुरुस्ती राखत तिसरी धाव लिलाय पूर्ण होताना दिसत आहे. राज तिर्लोटकर आणि त्याच्या साथीला अनिकेत घाडी. तिसऱ्या धावे संख्येने धावफलक बदललाय. 19 धावा धावफलकावर बिनबाद. पहिले षटक हे प्रगतीपथावर, अर्थात गोलंदाजीमध्ये तो सूर गवसताना दिसत नाही किसनला, कारण धावफलक मोठा नाही आहे. तुम्हाला नियंत्रित मारा करावा लागेल. फुलटॉस, हात खोलण्याची संधी,
वाईडेश लॉंगनवरती फटका आपल्याला पाहायला मिळतोय. राज तिर्लोटकरच्या बॅटमना चेंडूचा पाठलाग पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी होईल, 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत राज तिर्लोटकरच्या खाती आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावफलक बदललाय. 21 बिनबाद 21 ही तडाखेबंद सुरुवात म्हणावी लागेल. आश्वासक सुरुवात संदेश 11 देवगड क्रिकेट संघ या पहिल्या षटकाअखेर बिनबाद 21 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी केली होती रॉयल शिरगाव क्रिकेट संघाने, नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र प्रतिस्पर्धी संदेश 11 देवगड क्रिकेट संघाने 46 धावांवरती रोखलंय. 47 धावांचं उत्तर पहिल्या षटकामध्ये, 21 धावा बिनबाद. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. डावकर शैलीचा गोलंदाज वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी ओमकार तावडे यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळतोय, सुसंधी मिळतोय धावांची. चेंडू डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 2 टप्पा घेतोय. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या चॅम्पियन्स ट्रॉफी मधील खणखणीत चौकार हा फलंदाज अनिकेतच्या घाडीमधनं पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाव शतक फलकावर लागलाय. 25 बिनबाद 47 धावांचा पाठलाग करताना संदेश 11 देवगड क्रिकेट संघ. ओमकार लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी बॅटची किनार यष्टीरक्षक कडनं चुकी होताना दिसत आहे. संभाव्य झेल मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. जीवनदान मिळत आहे अनिकेत गाडीला आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 26 बिनबाद. स्ट्रायकिंगच्या दिशेने राज तिर्लोटकर, फ्लाइंग स्लीप, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. ऑन साइडला पाहिलं तर मिड विकेट बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी बॅकफुटला जातोय राज तिर्लोटकर, सन्मान देतोय, त्याचबरोबर एकेरी धाव घेण्याची संधी. राज तिर्लोटकर ओळखतोय कारण अनिकेत घाडीला फलंदाजीचा सूर गवसताना पाहायला मिळतोय, तर जास्तीत जास्त त्याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न राज तिर्लोटकर कडनं पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघाली, ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 27 बिनबाद. डाव्या उजव्या हाताची जोडगोळी अनिकेत घाडी सुरुवातीपासून आक्रमण पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर एकेरी धाव घेतली, त्यानंतर मात्र आक्रमक रूप पाहायला मिळत आहे अनिकेत घाडीचं. खोलवा टप्प्याचा चेंडू दिशा दिली आहे, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन वरती. सोनू मोंडकरच्या आधी क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने 28 बिनबाद. सामना 6 षटकांचा, त्यामधील दुसरं षटक पाहायला मिळत आहे. डावकर शैलीचा ओमकार तावडे, मात्र ती गोलंदाजी आज पाहायला मिळाली नाही ओमकारची रॉयल वॉरियर्स शिरगाव क्रिकेट संघाकडून. यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंट क्षेत्ररक्षकाला चकवतोय, येतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, कणकणीत चौकार. मैदानाचा विचार केला तर आउटफील्ड अतिशय सुसाट फास्ट व्हायला मिळत आहे आणि क्षेत्ररक्षकाला चेंडूने चुकवलाय, तो थेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. 32 बिनबाद. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये. एकेरी धाव निघाली राज तिर्लोटकर साठी आणि एकेरी धाव संख्येने 33 धावा. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 47 धावांचा पाठलाग करताना संदेश 11 देवगड क्रिकेट संघ उत्तर देतोय 2 षटकांच्या समाप्ती अखेर 33 धावा बिनबाद. चोवीस चेंडू 14 धावांची आवश्यकता. सामना थोडासा सोपा पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक राज माळवदे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. क्षेत्ररक्षण विखुरलं जात आहे सीमारेषेवरती, डीप लॉंग लेग वरती
सोनू पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट बाउंड्री, त्याचबरोबर वाईडिश लॉंगनवरती एक क्षेत्ररक्षक. ऑफ साईडला पाहिलं तर डीप लॉंग ऑफ वरती, डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक. 38 सर्कलच्या आतमध्ये विचार केला तर फ्लाइंग स्लीप दिसतोय. शॉर्ट लॉंग लेग वरती एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट. यावेळी चेंडू मात्र चकवतोय. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला सोनूचं संरक्षण मिळतंय. एकेरी धाव निघाली. अर्थात तो संपर्क अचूक झाला नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये. एकेरी धाव निघेल. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 34 बिनबाद. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आजचा पहिला दिवस आपण अनुभवतोय SMG हायस्कूल देवगडच्या या मैदानावरती. राजमाळवते दूरवरना राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी शफल झालाय. चेंडूला भिरकावून दिलाय. डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स खणखणीत चौकार. अडतीस धावा धावफलकावर. फक्त 9 धावांची आवश्यकता असेल सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी संदेश 11 देवगड क्रिकेट संघाला. अनिकेत यावेळी पुन्हा एकदा शफल होतोय. यावेळी दिशा बदलली आहे. परिणाम तोच. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्येत बदल झालाय. 42 धावा धावफलकावर. 5 धावांची आवश्यकता असेल. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. अनिकेत गाडी आणि त्याला साथ देतोय आघाडीचा विनीचा फलंदाज राज तिर्लोटकर नॉन स्ट्राइक एंड वरती. यावेळी रिव्हर्स स्वीपचा देखना फटका. चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एका धावेची आवश्यकता असेल. धावांची बरोबरी होत आहे. 46 धावा. उद्याच्या दिवसाचा विचार केला तर या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना होईल हॉटेल संतोषी देवगड विपक्ष स्वयंभू पावनाई वळीवोंडे. आणि दुसरा सामना ब्राह्मणदेव कुंभारमाठ विपक्ष रुद्र 11 तारकर्ली. मालवण तालुक्यातील 2 बलवान संघ उद्या आमने सामने पाहायला मिळतील. ब्राह्मणदेव कुंभारमाठ आणि त्यांच्या विरोधामध्ये रुद्र 11 तारकर्ली. आणि सकाळी ठीक 9 वाजता हॉटेल संतोषी देवगड विपक्ष स्वयंभू पावनाई वळीवंडे. उद्याच्या दिवसामध्ये 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आखू टप्प्याचा चेंडू पूल केलाय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. MS धोनी स्टाईलने सामना समाप्त केलाय. फलंदाज अनिकेत घाडीने. आणि पहिला संघ आज आपल्याला भेटलेला आहे तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. संदेश 11 देवगड मनपूर्वक अभिनंदन.